ओम शांती. अभिवादन मित्रांनो. मी राधेश्याम मुंदडा, जळगाव महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशात जळगाव येथे राहतो आणि मी शाश्वत योगिक शेती जे ब्रह्मकुमारी विद्यालयाचा उपक्रम आहे या पद्धतीने मी शेती करतो आणि माझा अनुभव मी थोडक्यात आपल्यासोबत आज शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्याच्यातनं आपल्याला काही डायरेक्शन किंवा काही योग्य दिशा मिळू शकेल, तर काही फायदा होऊ शकेल या पद्धतीने. तर मित्रांनो, मी तसं शिक्षण माझं जे झालेलं आहे हे सिव्हिल डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. आज करिअरच्या सुरुवातीला मी कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये आम्ही काही कामं केले, काही मशिनरी, कन्स्ट्रक्शन मशिनरी आम्ही काही चालवल्या, बाकीचे कामं केले. परंतु एक वेळ गेल्यानंतर असं काहीतरी वाटू लागलं की आपण जे काम करतो आहोत याला निर्माणचं क्षेत्र म्हटलं जातं. इंजिनिअरिंगच्या स्थापत्य विभागाच्या कामाला निर्मितीचं काम म्हटलं जातं. परंतु मला असं वाटायचं की हे कुठे निर्मितीचं काम नाही आहे. जो आपला सृष्टीचा समतोल आहे, निसर्गाचा समतोल आहे, याला असंतुलित करण्याचं हे काहीतरी काम आहे. जे निसर्गाचे ठिकठिकाणी जे अलग अलग रिसोर्सेस आहेत त्याला आपण शहरामध्ये एका ठिकाणी जमा करतो आणि ते जमा केल्यामुळे जे आज समस्या निसर्गाच्या वाढत आहेत, पर्यावरणाच्या वाढत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी विनाशाकडे नेणारं काम आहे असं मला वाटायचं. आणि जिथे निर्मिती होते अशा क्षेत्रामध्ये आपण काम करायला पाहिजे असं मला कायम मनामध्ये वाटायचं. त्यासाठी घरी आमच्या वडिलोपार्जित शेतीचंच कामकाज होतं. तर शेतीकडे ओढा होताच आणि ज्यावेळेस शेतीबद्दल विचार आपण करतो तर लक्षात येतं की निर्मितीचं जे काम आहे, एका दाण्याचे 1000 दाणे, 100 दाणे हे फक्त शेतीमध्येच होतात. तर आणि बाकी इतर जे सगळे कामधंदे आहेत हे त्याचं एकतर प्रोसेसिंग असेल किंवा ट्रेडिंग असेल, परंतु निर्मिती ही फक्त शेतीमध्येच होते आणि शेतीमध्ये निर्मिती झाली तरच पुढचे सगळे उद्योगधंदे चालू शकतात. तर त्याच्यामुळे मी शेतीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करून, घरचं ऑलरेडी शेतीचं कामच होतं, त्याच्यामध्ये नवीन काही करण्याचं असं नाही. पण शेतीमध्ये जसं मी आलो सुरुवातीला, तर शेतीतली टेक्निकल कामं फक्त मी हँडल करत होतो. बाकीचा काही विशेष अनुभव नव्हता. शिक्षणासाठी आम्ही बाहेर होतो. जसं शेतीमध्ये आल्यानंतर मग बाकीचे कामं एक एक शिकायला मिळाले. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असल्यामुळे आम्ही शेतीमधले जे टेक्निकल कामं होते तेच जास्त करत होतो. ठिबक सिंचन करणे, मशिनरीचे, ट्रॅक्टरचे वगैरे कामं करणे. परंतु नंतर काही असं एक जीवनामध्ये वळण आलं की पूर्ण शेतीची जबाबदारी जी होती ही माझ्या खांद्यावर घेतली आणि या प्रवासामध्ये जवळपास सन 2001 पासून मी ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या संपर्कात आलो. आणि त्याच्या आधी पण ब्रह्मकुमारी विद्यालयाबद्दल माहिती होती. आमची आई वडील वगैरे जे साधक होते, परंतु मी एक सुरक्षित अंतर ठेवून राहत होतो. कारण मला ह्या विद्यालयाबद्दल एक क्लिअर दृष्टी नव्हती की नक्की कशासाठी काय इथे, किंवा हे तिथे लेडीज जास्त दिसायच्या, महिला जास्त दिसायच्या, ते महिलांचं आहे वगैरे असं मला वाटायचं. परंतु जसं मी थोडासा काही कार्यक्रमाच्या माध्यमातून कधी जवळून बघण्याचा संबंध आला, त्यावेळेस लक्षात आलं की हे विद्यालय फक्त अध्यात्माचं तर आहे, अध्यात्माच्याबद्दलच आहे, परंतु फक्त तितक्यापुरतं नाही आहे की काही पूजा वगैरे, काही कर्मकांड करणे वगैरे असं नाही, परंतु जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अध्यात्माची काय भूमिका आहे याच्याबद्दल हे विद्यालय, जवळपास त्यावेळेसची गोष्ट आहे, 90 देशांमध्ये याच्या शाखा, जवळपास 8000 शाखा होत्या आणि 18 प्रभागांच्या माध्यमातून अलग अलग क्षेत्रातल्या लोकांची सेवा करण्यासाठी इथून फार मोठं काम होत होतं. हे माझ्या लक्षात आल्यानंतर, आणि सगळं सायंटिफिक होतं. मी सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे काही गोष्टी मनाला पटल्याशिवाय, त्या तर्काच्या आधारावर स्वतःला समाधान झाल्याशिवाय मी त्याच्यामध्ये करत नव्हतो. परंतु ह्या गोष्टीचा सगळा अभ्यास केल्यानंतर, सखोल अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की हे खरोखर त्याचा आधार जो आहे हा फार मजबूत आहे आणि स्वतः परमपिता परमात्माद्वारा हे कार्य जे चालतं आहे ते याच्यामध्ये आपणही आपलं म्हणजे करिअरच्या सोबत या गोष्टी जोडायला पाहिजे, तर ज्याच्याने आपल्याला काही बेनिफिट होऊ शकतो. तर असं मी विद्यालयाच्या रेग्युलर स्टुडंट असताना मला योगिक शेती, शाश्वत योगिक शेतीबद्दल तोंडी माहिती मिळाली होती आधी, की असं काहीतरी विषमुक्त शेती करतात आणि त्याच्यामध्ये योगाचे प्रयोग त्या पिकांवर आणि तिथल्या पर्यावरणावर वगैरे करतात आणि त्याचे खूप चांगले चांगले अनुभव शेतकऱ्यांना येत आहेत असं मी ऐकलं होतं फक्त. परंतु मला त्याच्याबद्दल डिटेल माहिती नव्हती. त्यावेळेस आजचे जसे सोशल मीडियाचे माध्यमं, जे प्रसारमाध्यम आहेत तितके प्रगत नव्हते.
तर त्याच्यामुळे एकदा माउंट आबूला एका कार्यक्रमासाठी मी गेलो असताना तिथे ह्या ग्रामविकास प्रभाग जो आहे ब्रह्मकुमारीच्या 18 प्रभागांपैकी त्या प्रभागाची एक मीटिंग तिथे चालू होती आणि ते मीटिंग मला सहज अटेंड करण्याचा एक चान्स मिळाला आणि त्यामध्ये मी काही शेतकऱ्यांचे अनुभव तिथे प्रत्यक्ष ऐकले, ज्यांच्या शेतामध्ये यौगिक शेतीची सुरुवात झाली आणि त्यांचे अनुभव आणि इतर जे पुढे जे काही शेती करत होते त्यांचे अनुभव, काही त्याच्यामधले वैज्ञानिक सिद्धांत ज्याच्या आधारावर ही शेती चालते, तर हे सगळं तिथे ऐकायला मिळालं आणि मनामध्ये एक प्रेरणा, मला एक जागृती आली की आपण सुद्धा या पद्धतीने शेती करायला पाहिजे. कारण आम्ही या विद्यालयाचे स्टुडंट आहोत, विद्यार्थी आहोत, तर त्याच्या ज्या आध्यात्मिक जे शिक्षण आहे याच्या माध्यमातून अशा काही परमात्म्याचे महावाक्य ऐकलेले आहेत की परमात्मा म्हणतात की पुढे चालून असा काळ येईल की या सृष्टीवर अन्नाचे राशी असतील, भरपूर अन्न असेल, परंतु खाल तरी मराल आणि नाही खाल तरी मराल. म्हणजे जे आज आपण अनुभव करतोय की कृत्रिम रसायनांच्या अतिवापरामुळे अन्नाचा जो दर्जा झालेला आहे की खाऊन सुद्धा आजार होत आहेत आणि न खाल्लं तर भुकेने लोक मरत आहेत. तर ही एक आणि दुसरं एक परमात्माचं एक नेहमी ॲश्युरन्स आम्हाला त्या शिक्षणातून मिळायचं की जे मला अन्न स्वीकार करून, भोग स्वीकार करून मला ग्रहण करतील किंवा नियमित योगाभ्यास करतील, त्यांच्या शेवटपर्यंत जी आपण दाल रोटी म्हणतो त्यांच्या अन्नाची जबाबदारी माझी आहे. तर परमात्मा हा निराकार आहे आणि हा परमधामचा निवासी असून तो तिथून येऊन कसं काय आपल्याला तिथून कोणतं अन्न आणणार आहे. तर त्याच्यामुळे असं एक प्रेरणा आली की हे आपल्यासारख्या काही साधक माध्यमाचे जे शेतकरी आहेत त्यांच्या माध्यमातून परमात्मा असं काहीतरी अन्न तयार करेल की ज्याच्या आधारावर सर्वांची पालना होईल वगैरे. असं ही प्रेरणा आल्यामुळे मी यौगिक शेतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस मग इथे शेतीमध्ये घरी आल्यानंतर शेतीमध्ये त्याचे ॲप्लिकेशन सुरू केले. त्यावेळेस अनुभव तर फार मोठा शेतीचा पण नव्हता, फक्त टेक्निकल कामांचाच अनुभव होता. तरीसुद्धा हिंमत केली आणि परमात्म्याच्या निश्चयाच्या आधारावर वाटचाल सुरू केली. याच्यामध्ये शाश्वत यौगिक शेतीचं प्रभागाकडनं प्रसिद्ध झालेलं पुस्तक जे होतं ते पुस्तक फक्त आमच्या हातामध्ये होतं. प्रसारमाध्यमं त्यावेळेस प्रगत नव्हती, मी आधीच सांगितलं. त्याच्यामध्ये ज्या काही प्रिपरेशन्स बनवण्याच्याबद्दल काही माहिती दिलेल्या होत्या त्याच्या आधारावर काही गोष्टी आम्ही सुरुवात केल्या. तर त्याचे पुढचं जर डिटेलचं सगळं सांगता येईल, परंतु एक काही शॉर्टमध्ये असं वाटतं मला परिणाम त्याचे जे मला मिळाले कालांतराने त्याच्याबद्दल जर थोडंसं अवगत केलं गेलं तर निश्चित हे या क्षेत्राची काय महत्त्व आहे आपल्याला लक्षात येऊ शकतं. की आम्ही जसं जळगाव शहराच्या जवळ आमची शेती असल्यामुळे आम्ही यौगिक शेती सुरू केल्यानंतर जवळपास 2-1 वर्षानंतर जे उत्पादनं आम्ही घेत होतो हे आम्ही सरळ थेट ग्राहकांना आम्ही विक्री करत होतो. असं ग्राहकांना एकमेकांकडनं माहिती मिळता आमचा एक ग्राहकांचा परिवार झाला आहे. आता जवळपास 50पेक्षा जास्त ग्राहकांचा परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी, जे सगळे जिन्नस आहे, सगळं सिजनल भाजीपाला असेल, सिजनल धान्य असतील, हे सगळं आम्ही त्यांना थेट देतो आणि त्यांचे अभिप्राय आम्हाला जे मिळतात त्या माध्यमात त्याच्या आधारावर तुम्हाला लक्षात येईल की त्याचा दर्जा अन्नाचा कसा किती सुधारला. अलग अलग जे धान्य आपण वापरतो याच्यामध्ये आता मिलेटबद्दल खूप जागृती सगळीकडे चालू आहे. तर बाजरी हे एक तृणवर्गीय धान्य पीक आहे आणि बाजरी सर्वात उत्कृष्ट मिलेट आहे, परंतु याचा वापर फार कमी होतो. याचं कारण काय आहे असं ग्राहकांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की याचं जे पीठ असतं, बाजरीचं पीठ दळल्यानंतर जवळजवळ 8-10 किंवा 15 दिवसामध्ये हे कडू होतं. याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बदलतात आणि याची भाकरी बनत नाही वगैरे, त्याच्यामुळे ते पीठ फेकून द्यावं लागतं. म्हणून याला फार कमी लोक वापर करतात. तर आमचे ग्राहकांकडे आम्ही ज्यावेळेस हे दिलं आणि त्याचे पुढे कालांतराने अभिप्राय आमच्याकडे आले तर ग्राहकांनी आम्हाला हे जे अभिप्राय दिलेत की जवळजवळ 3 महिन्यापेक्षा जास्त दिवसापर्यंत हे पीठ त्यांनी वापरलं बनवल्यानंतर. ते म्हटले पीठ संपलं परंतु शेवटची भाकरी केली तोपर्यंत पीठ गोड होतं आणि त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज छान होत्या. मुळव्याधचे पेशंट सहसा बाजरी खात नाहीत गरम पडते म्हणून, परंतु ते सुद्धा ही बाजरी खातात कारण ह्या बाजरीमध्ये ऊब आहे, याच्यामध्ये उग्रता नाही आहे, गरम नाही पडत. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी जसं तुरीची डाळ भरपूर लोक 8-10 वर्ष झाले खात नाहीत, का तर ॲसिडिटी भरपूर होते. तर ते लोकसुद्धा ही डाळ ज्यावेळेस खायला लागले, तुरीचं वरण खायला लागले, तर त्यांना म्हणजे 8-10 वर्षापासून बंद केलेले लोक त्यांनी खायला सुरुवात केली. ते म्हटले याच्याने मला काहीच त्रास होत नाही, सहज पचून जाते, सहज शिजते. असे प्रत्येक गोष्टीचे आम्हाला अभिप्राय छान छान मिळाले. भेंडीसारखं जे पीक आहे, भेंडी सर्वात जास्त लहान मुलं खातात
आणि त्या लहान मुलांच्या आहाराचा हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु याच्यामध्ये रसायनांचा जो वापर आहे तो प्रचंड असल्यामुळे जे लहान मुलं त्याला खातात त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचे आजार खूप बळावतात. कारण इम्युनिटी पॉवर जे आपण रोगप्रतिकार शक्ती ज्याला म्हणतो ती याच्याने कमी होत जाते. रसायनांमध्ये काही ॲलर्जिक असतात, त्याचाही काही लोकांच्या शरीराला त्रास होतो. तर ज्या घरांमध्ये ही भेंडी बदल झाली त्या घरांमध्ये लोकांचा असा अनुभव होता की इन्फेक्शनने होणारे आजार, संसर्गाने होणारे आजार मुलांमध्ये कमी झाले, कारण त्यांची इम्युनिटी सुधारल्याचं याच्यातनं लक्षात येतं. तर सांगायचा अर्थ असा की जर इतके छान रिझल्ट आहेत तर ही शेती, या पद्धतीने शेती आपण प्रत्येकजण करू शकतो आणि थोड्याफार क्षेत्रावर आपण याची सुरुवात निश्चित करायला पाहिजे. कारण येणारा जो काळ आहे याच्यामध्ये शासनाचं पण आता धोरण आहे की सेंद्रिय शेतीला आता प्राधान्य सरकार देतं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये जे सगळं पर्यावरणाचा जो असमतोल आहे किंवा पाण्याची कमतरता आहे किंवा अन्नाच्या माध्यमातून होणारे जे आजार आहेत, अशा अनेक गोष्टी ज्या विश्वासमोरच्या समस्या आहेत, ग्लोबल वॉर्मिंग वगैरेच्या समस्या आहेत, याच्यामध्ये शेती हे एक असं क्षेत्र आहे, शेतकरी हा असा एक याच्यामध्ये घटक आहे जो या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी विश्वाची मदत करू शकतो. जसं जर अन्न आपलं शुद्ध असेल, चांगलं सात्विक असेल तर त्याच्याने आपल्याला आजार जे असतात हे होणारच नाहीत. तर त्याच्यामुळे डॉक्टरचं जे कार्य आहे हे सुद्धा आपल्यासाठी एक शेतकरी करू शकतो. त्याच्यानंतर जी भूजल पातळीची जी समस्या आहे, तर जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढल्यानंतर जमिनीचा जो पोत सुधारतो आणि जमिनीमध्ये जे पाणी जागेवर जे खाली जिरतं त्याच्यामुळे भूजल स्त्रोतसुद्धा वाढतो आहे. त्याच्यानंतर जे विश्वामध्ये जे ग्लोबल वॉर्मिंगची वगैरे समस्या आहे त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशा अंशी याच्यामध्ये आपण जे कार्बन उत्सर्जन कमी होतं आहे शेतीत कमी करू शकतो शेतीतनं, आणि त्याच्यावर सुद्धा आपण काही नियंत्रण काही प्रमाणात आणू शकतो. जी बांधावर वृक्ष वगैरे लागवड करून अलग अलग प्रकारची त्याच्या माध्यमातून काही उत्पन्नसुद्धा आपल्याला वाढू शकतं. बरेचसे फायदे आपण ह्या यौगिक शेतीच्या माध्यमातून आपले करू शकतो. तर सांगायचा अर्थ असं आहे की ह्या शेतीच्याबद्दल आपण विचार करावा आणि हे करण्यासाठी सुरुवात कशी करायची काय वगैरे हे आपण पुढे विस्ताराने आणखी बघणारच आहोत. परंतु यौगिक शेती म्हटलं की योग म्हटल्यानंतर लोकांच्या समोर सर्वात आधी जे आज येतं की योग गुरु स्वामी रामदेव बाबा यांनी जो योग भारतामध्ये लोकप्रिय केला, तर ते प्राणायाम वगैरे जो योग सर्वांच्या समोर तीच गोष्ट आधी येते. तर त्या प्राणायाम वगैरे योगाचा आणि शेतीचा काय संबंध, याच्याने शेती कशी काय होणार, असा सर्वात आधी मनामध्ये प्रश्न येतो. तर त्या संदर्भामध्ये सांगू इच्छितो की राजयोग साधना जी आहे ही आपल्या मनाच्या विचारांवर आधारित, विचार, भावना, स्मृती, दृष्टिकोन यावर आधारित ही एक ध्यान पद्धत आहे, ज्याच्यामध्ये याला एक दुवा म्हटलं जातं. योग अर्थात एक दुवा आहे जो आपली आतमधली ऊर्जा, ज्याला आपण आत्मा म्हणतो, आणि जी सर्वोच्च ऊर्जा, परम ऊर्जा, जी ज्याला आपण परम आत्मा म्हणतो, या दोघांमधला दुवा आहे. आणि ज्यावेळेस दोघांमध्ये मन बुद्धीच्या आधारावर संबंध जोडला जातो त्यावेळेस जी ऊर्जा असते ही कायम जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येते. अर्थात परमात्मा हा सर्वोच्च आहे आणि त्याच्याकडनं ही ऊर्जा आत्म्याकडे ज्यावेळेस प्रवाहित होते त्यावेळेस ती आत्म्याला मिळालेली ऊर्जा आपण आपल्या मन, वचन आणि कर्माद्वारे आपल्या आसपासच्या सर्व शेतीतल्या पिकांना किंवा तिथल्या पर्यावरणाला, तिथल्या जैवविविधतेला, सर्व घटकांना आपण ती सहजतेने देऊ शकतो आणि ती त्यांना दिल्यानंतर त्याचे परिणाम आपण याच्यामध्ये अनुभव करू शकतो. प्रकंपनांच्या आधारावर ही आपल्याला देता येते. तर आपण विस्ताराने याच्याबद्दल आणखी पुढे बघूयात, पण आता तुर्तास इथे आपण थांबूयात. ओम शांती.